सगळेजण धनगर समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने का होईना पण या निवडणुकीसाठी एकत्रित आलेलो आहोत। आणि यासाठी आपल्या समोर ज्यांनी अतिशय चांगले विचार मांडले, धीरजदादा देशमुख, मी मगाशी म्हटलं की जमिनीवरचा नेता। आम्ही लातूर ट्रेननी प्रवास करत होतो आणि धीरजदादांना मी तिथं भेटलेली, भूषण साहेब मी तुम्हाला सांगते, आणि त्यांनी ज्या पद्धतीने बोलले, ज्या पद्धतीने त्यांनी संवाद साधला, सगळेजण म्हणायचे की देशमुख साहेब किंवा देशमुख फॅमिलीतले लोक स्वतःहून बोलत नाहीत वगैरे, परंतु मी जबाबदारीने सांगते, तुम्हा सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मला असं कुठे जाणवलं नाही। अत्यंत प्रेमाने मी त्यांची बहीण असल्यासारखी कौतुकाचे शब्द तेव्हाही त्यांनी चार माणसात काढले की सक्षनाजी, मी तुमचं भाषण टी व्हीवरती आणि मोबाईलवरती पाहत असतो बरं का, सर्वसामान्य घरातली मुलगी एवढ्या कॉन्फिडन्सनी बोलते, विरोधकांशी लढते आणि भिडते, याचा एक मराठवाडाचा सुपुत्र म्हणून मला अभिमान आहे, असे वाक्य तुम्ही काढलेले। त्यामुळे मला आज तुमच्या प्रचारासाठी इथं बोलताना मला स्वतःला आनंद वाटतो। खऱ्या अर्थाने मी ज्यांच्याकडे बघून भाषण शिकले ते स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, त्यानंतर विलासरावजी देशमुख साहेब, मला अभिमान वाटायचा। इव्हन परवाला मी मागच्या 15 दिवसाखाली बाबळगावला गेले होते आदरणीय अमित भैयांना भेटण्यासाठी, की भैया तुम्ही मराठवाड्याचं सगळं बघताय, मी सुद्धा इच्छुक आहे, मला तुळजापूरला लढवायचंय, आला विषय तर बोललंच पाहिजे। आणि मी म्हणल्याप्रमाणे मी लपवाछपवी करत नाही, जे काय ते खुलेआम सरळ आणि निर्भीड, कारण आपण क्षत्रिय आहेत, आटके पार झेंडेवाले आहेत, त्यामुळे बोललं पाहिजे। तेव्हा भैयांनी सुद्धा मला म्हटलं की सक्षनाजी तुम्ही काळजी करू नका, आम्हाला तुमच्यासाठी सदिच्छा आहे, शुभेच्छा आहेत, तुमचं काम चांगलं आहे, माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत असतील, तुम्ही काम करत राहा, तुम्ही तरुण युवा आहात, मला खात्री आहे मराठवाड्याचा सुपुत्र म्हणून मी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या जागी बघायला इच्छुक आहे, उत्साही आहे, असं भैयांचे शब्द होते। आज भैया आपल्या प्रचारासाठी येताना मला आवर्जून सांगायचंय की एका सुसंस्कृत नेतृत्वाला आपण निवडून दिलं पाहिजे। एक मी वाचलं होतं, असेन मी नसेन मी, असेन मी नसेन मी, माझ्या कर्तृत्वातून दिसेन मी, आणि ते एकमेव नाव स्वर्गीय विलासरावजी देशमुख आहे। आजही खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगते, आम्ही राज्यभर फिरतोय, मी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाची राज्याची युवती अध्यक्ष आहे, प्रवक्ता आहे, महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे 4 वेळा, 2018 पासून मी काम करते। खऱ्या अर्थाने पवार साहेब सुद्धा ज्यांना मानतात, जे आमचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब जे म्हणतात की माझा आवडता मुख्यमंत्री कोण, तर स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, असं भाषण ऐकल्यानंतर विरोधकाच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकावा, प्रेमाच्या लहरी उत्पन्न व्हाव्या, असं नेतृत्व या लातूरच्या मातीत झालं। त्याचा वसा आणि वारसा समृद्धपणे धीरज भैया देशमुख चालवतायत, अमित भैया चालवतायत, याचा मलाही मराठवाड्याची सुपुत्री म्हणून अभिमान आहे। आज आपण सगळेजण त्यांच्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या, त्यांची इच्छा व्यक्त केली की माझ्याही अंगावर तो भंडारा पडू द्या। भैया मी आत्ता अभय साळुंकेंच्या प्रचाराला गेले होते, महाराज तिथे होते, आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही धनगर समाज आहे, आधी तुमचं चांगलं होऊ द्या, मग आमचं चांगलं होऊ द्या, असं आम्ही चांगलं करतो, ही मोठं मन आहे आमचं, आणि आहोतच आम्ही, आमचा DNA येतो, तुमचं आधी चांगलं होऊ द्या आणि मग आमचं चांगलं होऊ द्या, बरोबर का पेटेवाले काका, हातवर करा, एकदम बरोबर। त्यामुळे तुमचं चांगलं होणार आहे, आणि धनगर हा धनाचा आगर आहे, स्वाभिमानाचा, निष्ठेचा भंडारा आणि निष्ठेची शिदोरी घेऊन आम्ही सुद्धा पवार साहेबांसोबत काम करतोय राज्यभर। आम्ही काय इकडे तिकडे पळत नाही, तिकडून ऑफर आली खोक्यांची, पळाले तिकडे बोके। हे जे सरकार आहे हे खोके सरकार आहे, या खोके सरकारला हातभार करण्यासाठी आपल्याला एकत्रित यायचे। तुम्हाला जो पक्ष भरभरून देतो तो पक्ष सोडून तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पार्टी बदलत असाल तर अशा लोकांना घरी बसवण्याची ही वेळ आहे, हे सांगायला मी लातूरमध्ये आलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना सांगते, मी एवढ्या जणांनी अफवा उठवल्या की भाजपमध्ये हे प्रवेश करतील, लोकसभेच्या आधी ते करतील, परंतु मला देशमुख कुटुंबियांचा, अमित भैयांचा, धीरज भैयांचा, आदरणीय दिलीप देशमुख साहेबांचा अभिमान वाटतो की त्यांनी या सगळ्या थापांना धुळीत मिळवण्याचं काम केलं, आणि काँग्रेसची पताका, काँग्रेसचा विचार, जे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब सांगायचे की काँग्रेस एक चळवळ आहे, काँग्रेस एक विचार आहे, तो विचार प्रामाणिकपणे जागरूक ठेवण्याचं काम आज अमित भैया असतील, धीरज भैया असतील करतायत, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि मी तुम्हाला सांगते, या देशामध्ये, या महाराष्ट्राची
संस्कृती, या देशाची, या राज्याची लोकशाही टिकवायचं असेल तर या खोके सरकारला हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. काय झालं हो धनगर आरक्षणाचं? पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, कुठे गेलं तुमचं कॅबिनेट? लकवा मारला होता का हाताला 10 वर्षामध्ये? हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. मोठ्या हौशीने पंतप्रधान येतात, मुद्दाम माडा लोकसभेच्या वेळेस सुद्धा आप्पा ते बोलले येळकोट येळकोट जय मल्हार. कोण? नरेंद्र मोदीजी. लोकांनी स्टेटस ठेवलं, काका बघा बघा देशाचा पंतप्रधान येळकोट, आम्हाला खुशी, वा वा. भंडारा लावला. अरे त्यांनी भंडारा लावला पण तुम्हाला चुना लावला, त्याचं काय? त्या चुनाचा हिशोब घेतला पाहिजे. हे मी पवार साहेबांसमोर सुद्धा बोलते की आम्ही साहेब हा हिशोब मागणार. नुसतं आपल्याला गोड बोलायचं आणि पळवायचं. आता तुम्ही घोंगडी आणि काठी दिली आहे ना, त्या घोंगडीची काठीची ताकद काय हे भाजपला कळण्यासाठी त्यांना सपशेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये भुईसपाट करून टाका हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलेली. अहो हे सरकार एवढं निर्लज्ज आहे. आता मागच्या महिन्यामध्ये तुमचं आचारसंहितेच्या आधीची गोष्ट सांगते. धनगड नावाचं कोण पावणार आवळा हो इथे मला सांगा तुम्ही? कुठून आला ही धनगड? इथं धनगरच राहतात, राहत होते, राहत आहेत आणि राहतील. धनगड कुठून आला? परंतु या नालायक तिघाडी सरकारनी, शिंदेजी असतील, फडणवीसजी असतील, अजित पवार असतील, या सगळ्या लोकांनी जाणीवपूर्वक मागच्या 6 महिन्यामध्ये नवीनच काहीतरी त्या 2 लोकांना सर्टिफिकेट दिलं, संभाजीनगरच्या कन्नडच्या एका कुटुंबाला. आणि तुमचा हायकोर्टामध्ये धनगर बांधवांचा जो लढाई की धनगरला एसटी मध्ये घ्या ही आमची मागणी आहे, समाविष्ट करा, त्याला खोडा घालण्याचं काम या दळभद्री सरकारने केलं. तुम्हाला माहिती आहे सर्टिफिकेट आणले, तुम्ही बघताय, वाचताय का नाही टीव्हीवरती? कुठून आले हे धनगड? कुठल्या जिल्ह्यामध्ये त्यांचे पाहुणे रावळे आहेत मला दाखवा. परंतु नाही, आपल्या तोंडाला पाणा पुसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या खोके बोके सरकारने केलंय हे मला तुम्हाला सांगायचं. आणि म्हणून यांना हद्दपार केलं पाहिजे. जी आर काढला की धनगड अस्तित्वात नाहीत. 2च दिवसामध्ये पलटी राम, इतकी पलटी मारावी. तो जी आर परत काढला की नाही, धनगड समाजाचे लोक सुद्धा इथं आहेत. म्हणजे एवढं आपल्या समाजाला पाण्यात पाहण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी आणि ही तिघाडी सरकार करतंय हे मला तुम्हाला सांगायचं. ही वेळ आलेली आहे. त्यांना घोंगड्याची ताकद दाखवा आणि काठीचा झपका द्या आणि त्यांना घरी बसवा, त्याच्याशिवाय ते सुधारणार नाहीत. आणि ह्याच वेळेस धीरज भैया मी तुमच्याकडे विनंती करेन हक्कानी बहीण म्हणून की आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये धनगर आरक्षणाची एसटी अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही आमदार म्हणून, इथले नेते म्हणून लढा उभारला पाहिजे. सभागृहात बोललं पाहिजे ही माझी मागणी आहे. मी माझ्या स्वभावाप्रमाणे जे माझ्या मनात ते थेट बोलते. मी लेट असेल पण थेट तुम्ही बोललं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि या मागणीला तुमच्याकडून असेल, आदरणीय अमित भैयांकडून असेल, सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी मला अपेक्षा आहे. तुम्ही मांडाल, परंतु भारतीय जनता पार्टीला मात्र तुम्ही भुलू नका. ते कमळाचं आता मी जाहिरात पहिली, आपल्याला कमळालाच मत द्यायचे. कशाला कमळाला मत द्यायचे हो? त्यांनी काय दिवे लावलेत म्हणून कमळाला मत द्यायचे? म्हणे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली 70,000 कोटी का घोटाला अजित पवार ने किया. कोण म्हणलं? मोदीजी. मग त्याच अजित पवारला निरमा पावडरनं धुवून उपमुख्यमंत्री कोणी केलं? हा प्रश्न भारतीय जनता पार्टीला विचारला पाहिजे. इकडचा सासरा एका पक्षात, सून एका पक्षात, काय चाललंय मला नाही कळत. आमच्या धाराशिवला नवरा एका पक्षात आणि बायको एका पक्षात, त्यांना घरी बसवण्याचं काम केलेलं आहे. तेवढी सृजनशीलता लातूरकर दाखवतील का नाही? दाखवायला पाहिजे. आणि चुकीला चूक म्हणलं पाहिजे. आमची पद्धत आहे, चुकला की ठोकला, माफी नाही, नादच करायचा नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार धीरज भैया देशमुख यांना लाखोंच्या मतांनी विधान भवनामध्ये पाठवा ही विनंती मी तुम्हाला करायला आली. आणि लाडक्या बहिणींनो, लय हुरळून जाऊ नका. बघा 1,500 रुपये आले. 1,500 रुपयानं साडी येत नाही नीट चांगली. सासूला घेतली तर सुनाची राहती, सुनाला घेतली तर लिकीची राहती. त्यामुळे या खोट्या थापांना तुम्ही बळी पडू नका. आपल्याला स्वाभिमानाने वागवणारा पक्ष, स्वाभिमानाने वागवणारे राज्यकर्ते हवेत.
महिला मुलीवरती अत्याचार वाढले. मागच्या 6 महिन्यामध्ये 24,000 मुली महिला बेपत्ता आहेत. त्याचा हिशोब कोण विचारणार? तुम्हाला 1,500चं कौतुक? अरे ती 1,500ची अगरबत्ती कुठं लावायची? फेकून द्या असं मी सांगायला आले. स्वाभिमानानं ताठमानेनं जगलं पाहिजे महिलांनी. हा मासाहेब जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. सावित्री अहिल्याबाई होळकर, त्या अहिल्याबाई होळकर ज्यांनी एवढा मोठा इतिहास असताना मल्हारराव होळकरांच्या नंतर स्वतःच्या पतीनिधनानंतर संघर्ष करून इंदोरमध्ये स्वाभिमानाची पताका फडकावत ठेवली. त्या अहिल्यांची आपण लेखी आहेत. त्यामुळे 1,500 टाटा बाय बाय गुड बाय करा. त्यांना सांगा हाय बाय तिकडे जाय माग नको पाय. टाटा बाय बाय करा त्या 1,500ला. स्वाभिमानाने जगायला शिकवलं. आज जर वडर समाजाची दगड फोडणारी बाई माझ्या गावची सरपंच होत असेल तर मला छाती माझी फुलून येते की वा माझं तेर गाव आहे, ऐतिहासिक आहे, संत गोरोबा काकांचा वारसा आहे. त्या गावामध्ये जिल्ह्यातलं टॉपचं गाव, नंबर 1चं गाव, मोठं गाव, तिथे एक पारधी समाजाची महिला सरपंच आहे. काकू मला अभिमान आहे त्याचा. पक्ष कुठलाही असेल हा स्वाभिमान महिलांना महाराष्ट्रामध्ये जर कोण देऊ शकत असेल तर पवार साहेब, काँग्रेस, भारतीय काँग्रेस आणि शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरेंचे पक्ष देऊ शकतात. 33%चं 50% आरक्षण केलं. आज ज्या आयाबाया दिसतात ना ग्रामपंचायतला, 17ची बॉडी असेल तर 10 बायका ग्रामपंचायत मेंबर असतात का नाही? महापालिकेमध्ये बघा महिलांचं राज्य आहे. तुम्हाला हे नको असेल तर 1,500च्या मागे जावा मग तिकडेच. लाडका भाऊन लाडकी बहीण. अरे त्या लाडक्या भावाला विचारलं पाहिजे. बारामतीमध्ये बायकोला उभं केलं बहिणीच्या विरोधात, तेव्हा कुठे गेली ती लाडकी बहीण? लबाड लांडगे. मला लोक म्हणत असतात बोलत जाऊ नका, पण बोललं पाहिजे. कशाला नाही बोललं पाहिजे? जे चूक आहे ते चूक म्हणलं पाहिजे. हे सगळं खोटं आहे काकू. 1,500 देतो, 2200 देतो, 400 देतो, 500 देतो, अजिबात नाही. स्वाभिमानानं कष्टात बांधून पदर खोचून बांधावर कष्ट करून घाम गाळून कमवलेले 500 रुपयाची किंमत फार मोठी आहे. 1,500 नको आहेत, फुकटचं नको, अजिबात नको. आणि आपण महाराष्ट्राच्या लेकी आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगा त्यांना, तुम्ही जर महाराष्ट्र गुजरातच्या हातात देत असाल, कोण शहान कोण मोदी, इथं महाराष्ट्रात मोदी शहा फॅक्टर चालत नाही. इथं छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा फॅक्टर चालतो. हे त्यांना सांगितलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय हिंद.